आपण पाहू शकता मेळघाटमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये व जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात हे मोहफुलाचे झाडं आहेत. याला वर्षातून 2 वेळा वेगवेगळ्या प्रकारचे फळं येतात. एक मोहफूल आणि दुसरं त्याला म्हणतात टोळी, गुल्ली पण म्हणतात. अशी टोळी आता लागलेली आहे. याच्या आधी काही 1-1.5 महिन्याआधी मोहफूल येऊन गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन होते, परंतु त्याची बाजारपेठ इथं उपलब्ध नाही आहे. म्हणून एक आमची सरकारला विनंती आहे की आमच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना, आदिवासी लोकांना या मोहफुलापासून निर्माण होणारे उत्पादन स्थानिक त्यांना इथं उपलब्ध व्हावे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, अशी एक आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे या मोहफुलापासून सिड्डू सुद्धा तयार होते. सिड्डू म्हणजे दारू, ती आमचे स्थानिक आदिवासी लोक बनवतात आणि चांगल्या उत्तम क्वालिटीची ती बनवतात. ती त्याच्यामध्ये एक औषधीय गुण सुद्धा आहे. त्यासाठी सरकारने त्यांना स्थानिक पातळीवर त्यांना लायसन्स द्यावे आणि या मोहफुलापासून होणारे उत्पादन त्यांना निर्माण करता यावे, त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, जेणेकरून आमचा आदिवासी, मेळघाटातील आदिवासी सक्षम होईल, अशी एक आमची सरकारला विनंती आहे. शासनाने याकडे सर्व मेळघाटातील आमच्या आदिवासी बांधवांकरिता विशेष प्रयत्न करून यासाठी प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे आता जी हे टोळी लागलेली आहे याला गुल्ली म्हणतात आमच्या मेळघाटमध्ये, तर याच्यापासून सुद्धा काही औषधी तयार होतात. याला सुद्धा मार्केट उपलब्ध झालं पाहिजे. म्हणजे एकाच झाडाला 2 प्रकारचे फळं लागतात. त्यासाठी आमची विनंती आहे की या आमच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना, आदिवासी लोकांना सक्षम करण्यासाठी असे स्थानिक काही उपक्रम सरकारने चालवावे, यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. धन्यवाद.